चला मग मित्रांनो, पाहूया अल्टी पल्टी अंडा मसाला कसा बनवायचा ते। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे अंडी, चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, तेल, लाल तिखट, गोडा मसाला, मीठ, हळदी पावडर, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, हिरव्या चिरलेल्या मिरच्या। ही रेसिपी बनवण्यासाठी आपण मोठे 2 वाटी एवढा चिरलेला कांदा घेणार आहोत। चला मग आपण आता फोडणीची तयारी करूया। एका पसरट भांड्यात मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, त्याच सोबत बारीक चिरलेला कांदा आपण घेणार आहोत। या रेसिपीमध्ये आपल्याला जास्त कांदा लागणार आहे, त्यामुळे मी 2 मोठी वाटी भरून कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे। व्यवस्थित असा कांदा आपण भाजून घेऊया। कांदा आपला थोडासा भाजून झालेला आहे। आता आपण त्यात आलं लसणाची पेस्ट घालूया आणि पुन्हा कांदा भाजायला घेऊया। आता आपण त्यात थोडंसं मीठ घालूया आणि आपल्याला जो कांदा आहे हा गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आता आपण त्यात लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित कांद्याबरोबर मसाला भाजून घेऊया। बारीक गॅसवर आपण हा मसाला भाजून घेणार आहोत। आता आपण झाकण लावून घेऊया, जेणेकरून आपल्या मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि तेल सुद्धा सुटेल। पहा, व्यवस्थित मसाला भाजला गेला आहे, कारण की तेल सेपरेट झालेला आहे। आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया सगळे मसाले आणि कांदा व्यवस्थित असा। आपला मसाला तयार होत आहे। आता आपण त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून मिक्स करून घेऊया। तो मसाला आणि टोमॅटो आपण एकजीव करून घेणार आहोत। आता आपण टोमॅटोला शिजू देऊया। त्याच्यासाठी आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असे टोमॅटो शिजून घेऊया। पहा, टोमॅटो शिजलेला आहे, व्यवस्थित असं त्याचंच पाणी सुटलेलं आहे। आता आपण त्यात कोथिंबीर घालूया, परतून घेऊया आणि एकदा पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया। आता आपला अल्टी पल्टी अंडा मसाल्यासाठीचा मसाला तयार आहे। थोडासा गोडा मसाला आणि चवीनुसारचं उरलेलं मीठ आपण घालून परतून घेऊया। मसाला तयार झालेला आहे। आता अंड्याची वेळ। आता आपण एक एक करून अंडा आपण फोडून घेऊया। थोडा थोडा मसाला बाजूला करायचा आहे आणि त्या रिकामी जागी आपण अंड सोडणार आहोत फोडून। मी 5 अंडी फोडलेली आहे। तुम्ही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तेवढी अंडी त्याच्यावरती फोडून टाकू शकता। चला आता आपण अंडी शिजवून घेऊया।
3 ते 4 मिनिटांसाठी आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि वाफेवर अंडी शिजवून घेऊया। पहा 3 मिनिटं झालेली आहे आणि अंडी सुद्धा व्यवस्थित शिजून झालेली आहेत। आता आपण एक एक अंड करून परतून घेऊया। पहा अंडी परतून झालेली आहे। पुन्हा 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया। पहा काय मस्त घमघमाट सुटलेला आहे घरात आणि आपला अल्टी पल्टीवाला अंडा मसाला तयार सुद्धा झाला आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया वरून आणि सर्व करूया आपला अल्टी पल्टी मजेदार असा अंडा मसाला। पहा किती मस्त टेम्पटिंग वाटतंय ना। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसं झालं आहे ते।